नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का? जे तुम्हाला नमो शेतकरी पासून वार्षिक लाभ 6,000 रुपये मिळत होता, तो बंद झालेला आहे का? हे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर बंद झाली नसेल तर नमोचा 7वा हप्ता कधी मिळणार आहे, हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही PM किसान योजना आहे त्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, नमोसाठी विविध कागदपत्र लागत असतात. दर वर्षी नमोची अपडेटिंग करावं लागते. काहीतरी नवीन नवीन अपडेट आल्यामुळे काही शेतकऱ्यांना नमोचा लाभ घेता येत नाही. त्यामध्येच नमोचा 6वा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. 5वा हप्ता पण काही शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. का मिळाला नव्हता? तर शेतकरी मित्रांनो, जे काही तुमची KYC होती ती KYC नसल्यामुळे तुम्हाला हा नमोचा 6वा आणि 5वा हप्ता मिळाला नव्हता. बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यानंतर आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर KYC माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी KYC केली आणि नमोचा 7वा हप्ता म्हणजे की 6वा हप्ता डबल पुन्हा काही शेतकऱ्यांना मिळाला. आता शेतकरी मित्रांनो, नमोचा 7वा हप्ता PM किसानचा 20व्या हप्त्यासंग मिळणार आहे का? ह्या प्रश्नाचं पण उत्तर देणार आहे. पण त्याआधी नमो शेतकरी योजना बंद आहे का चालू आहे हे पाहून घ्या. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना बंद तर नाही झालेली, पण बरेचशे शेतकऱ्यांना अशी अफवा YouTubeवर पाहायला मिळत आहे की नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना बंद नाही झालेली, पण विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आले होते. म्हणून शेतकऱ्यांना दिलासा लागला होता की नमो शेतकरीमध्ये वाढ होईल. पण शासनाने अशी म्हणजे यूट्यूबरने अशी भूमिका उडवली की नमो शेतकरी योजनाच बंद झाली. पण शेतकरी मित्रांनो, बंद होता ती चालूच आहे. नमोचा 7वा हप्ता तुम्हाला PM किसान संगच मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट आवश्यक आहेत. ते म्हणजे की तुमची बँक कार्डला आधार कार्ड लिंक पाहिजे. ते बरं, आधार कार्डची KYC कंप्लीट पाहिजे. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, समजात महत्त्वाची आणि खूपच शेतकऱ्यांना विविध योजनेसाठी लाभ घेणारी एक ID पाहिजे, ती म्हणजे की फार्मर ID, शेतकरी ओळखपत्र. जर हे काढलं नसेल तर लवकरात लवकर काढा, कारण की याची तारीख जवळ आलेली आहे. जर तुम्हाला 15 जून किंवा 30 जूनच्या अलीकडे तुम्ही ही फार्मर ID काढली नाही तर तुम्हाला इथून पुढे PM किसान असो, नमो शेतकरी असो किंवा इतर शेतकऱ्यांच्या योजना असो, पीक विमा असो, हे भरता येणार नाही आणि या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे फार्मर ID खूप आवश्यक आहे, जी की तुम्ही बंधनकारक करण्यात आली आहे तुमच्यासाठी. ती काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला PM किसानचा बी, नमो शेतकरीचा बी आणि पीक विम्याचा बी योग्य लाभ घेता येईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता हा नमो शेतकरीचा 7वा हप्ता नेमका किती येणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, सध्या काय ते माहीत नाही, पण जे काय तुम्हाला दर 4,000 रुपये दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळत होती, ते तुम्हाला मिळणार आहेत. जर वाढ झाली तर तुम्हाला नक्कीच कळण्यात येईल. आणि तसे शेतकरी मित्रांनो, हे नेमके पैसे कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, 24 जुलैला PM किसानचा 20वा हप्ता मिळू शकतो. 24 जुलैनंतर नमो शेतकरीचा पण हप्ता मिळू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे कागद जर केले असताल तर लगेच तुम्ही तुमच्या नमो शेतकरीला जोडून टाका, कारण की जर कागद काढले नाही तर तुम्हाला नमो शेतकरीचा 7वा हप्ता मिळणार नाही. आणि अशा प्रकारे ही माहिती होती. कशी वाटली कमेंट करा. त्याचबरोबर अजून काही माहिती पाहिजे असेल तर चॅनलला लिंक करा आणि कमेंट नेहमी करता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.